श्री स्वामी समर्थ. मंडळी, आजची ही जी व्हिडिओ आहे ना, ह्याच्यात मी खरं तर एक अनुभव सांगणार आहे. म्हणजे माझी एक फॉलोवर आहे, तिने तिचं नाव घेण्यासाठी मला मनाई केली आहे, तर मी कदाचित नाव बदलून राणी असं नाव घेईन. तर तिने तिचा हा अनुभव माझ्यासोबत शेअर केला आणि तिने असं सांगितलं की हा अनुभव मी सगळ्यांसोबत शेअर करावा. तर तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा तुमच्या ओळखीत जर कोण विद्यार्थी असेल जो शाळा शिकतोय किंवा कॉलेजमध्ये आहे, तर तुम्ही त्या विद्यार्थ्याला ही व्हिडिओ पाठवू शकता. मंडळी, तिने तिची 10वीत असतानाची ही कहाणी सांगितली, म्हणजे तिचा हा अनुभव सांगितला. ती जेव्हा 10वीत होती तेव्हा तिचं एका मुलाबरोबर रिलेशनशिप होतं आणि ते तिच्या घरी कळालं. तर घरी कळाल्यानंतर 10वी ही आधीच खूप अवघड असते, म्हणजे आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो, परीक्षा सुद्धा खूप अवघड असते 10वीची. तर तिच्या घरी कळताच तिला भरपूर मारहाण करण्यात आली, तिला भरपूर म्हणजे शिव्यागाळ करण्यात आले, खूप बडबडलं गेलं. ती असं सांगते की ती खूप आधीपासूनच, म्हणजे ती 7वीत असल्यापासूनच तिला स्वामींची सेवा करण्याचं भाग्य लाभलं होतं. तर त्याच्यामुळे तिने तिची सेवा करणं कधीच नाही सोडलं. ती रोज स्वामींची सेवा करायची आणि 5-5 पानं स्वामींचं मंत्र जप करून ते तिथे लिहून काढायची, स्वामींचं नाव लिहून काढायची. तर हे सगळं बघून तिची आजी सुद्धा तिला म्हणायची की तुझी लायकी नाहीये हे सगळं करण्याचं किंवा तू पास नाही होऊ शकत. आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा तिचा रिझल्ट लागला आणि 70% मिळवून ती फर्स्ट क्लासने 10वी पास झाली. म्हणजे ती असं सांगते की एवढ्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा माझा स्वामींवरचा विश्वास कधीच डगमगला नाही आणि आज त्यांच्या कृपेने मी खूप छान कंपनीमध्ये, छान पोझिशनमध्ये कामाला आहे. म्हणजे ही कहाणी म्हणजे फक्त एका विद्यार्थिनीची नाही, तर म्हणजे आपल्या आयुष्यात पण बऱ्याचशा अशा गोष्टी बऱ्याचदा होतात आणि आपला विश्वास म्हणजे स्वामींवरचा विश्वासच आपल्याला त्यातून बाहेर काढतो. तुमच्याकडे जर अशी एखादी कहाणी किंवा असा एखादा अनुभव असेल, तर मला कॉमेंटमध्ये किंवा DM मध्ये नक्की सांगा. मला ती शेअर करायला आवडेल. श्री स्वामी समर्थ.